श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे आणि ज्याला आपण राहू काळ म्हणतो असा हा राहू काळ कधी असणार आहे। या वेळेमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही, म्हणून आपण देखील राहू काळ या वेळेत कोणतीही पूजा करायची नाही। त्याचप्रमाणे महिलांनी या दिवशी केस धुवावेत का याविषयीची माहिती पाहणार आहोत। हरतालिका व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पाळले जाते। हे व्रत अविवाहित महिला म्हणजेच कुमारिका आणि विवाहित महिला करू शकतात। त्याचप्रमाणे विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात। हरतालिकेचं व्रत हे भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथीला केले जातं। 2025 मध्ये हरतालिका 26 ऑगस्ट मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी महिलांनी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून हा उपवास सोडायचा असतो। हरतालिका तृतीया प्रारंभ 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:35 सुरू होईल आणि हरतालिका तृतीया तिथी समाप्ती 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 होणार आहे। तर पहा, आपल्याला हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त पाहायचा आहे। तर अत्यंत शुभ मुहूर्त हा सकाळी 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत असणार आहे। या वेळेत तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जवळजवळ 2.5 तास पूजेसाठी मिळणार आहे। ज्यांना या वेळेमध्ये पूजा करणं शक्य नाही त्यांनी 12 वाजेपर्यंत पूजा केली तरी चालेल। त्याचप्रमाणे ही पूजा काही ठिकाणी प्रदोष वेळेमध्ये देखील केली जाते। कामांमुळे काही महिलांना सकाळी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 4 वाजेनंतर ही पूजा करू शकतात। बघा, आपल्याला प्रदोष काळात ही पूजा करता येणार आहे, रात्री पूजा करायची नाही। त्याचप्रमाणे हरतालिकेच्या दिवशी हे व्रत महिला फलाहार करून घेत असतात। ज्यांना उपवास निघत असेल त्यांनी दूध फळे घेऊन हा उपवास करायचा आहे, कारण हे व्रत माता पार्वती आणि महादेव यांना समर्पित आहे। माता पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं। हे व्रत करताना फळे आणि बेलाची पानं खाऊन पार्वती माताने हे व्रत केलं होतं। ज्यांना आजारी असल्यामुळे, गोळ्या औषधं चालू असल्यामुळे फलाहार घेऊन उपवास करणं शक्य नसेल त्यांनी खिचडी साबुदाण्याची बनवून खाल्ली तरी चालेल। त्याचप्रमाणे तुम्ही फळे खाऊ शकता, दूध, चहा, कॉफी हे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकतात। हरतालिकेचं व्रत करत असताना आपल्याला पूजा होईपर्यंत कुठलाही पदार्थ खायचा नाही आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून या दिवशी हरतालिकेची कथा ही वाचायची आहे। ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबवर लावून ती श्रवण केली तरी चालेल। हरतालिका पूजेच्या दिवशी ज्याला आपण अशुभ वेळ म्हणतो तो राहू काळ दुपारी 12:59 पासून ते 2:34 पर्यंत असणार आहे। तुम्हाला या वेळेमध्ये हरतालिकेच्या व्रताची पूजा करायची नाहीये। हा वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये ही पूजा करू शकतात। तर पहा, आपल्याला या दिवशी केस धुवायचे आहेत का? महिलांनी या दिवशी केस धुवावे का? तर या दिवशी मंगळवार येत असल्यामुळे महिला या दिवशी केस धुवू शकतात। त्याचप्रमाणे हरतालिकेची पूजा कशी करावी याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। आता हरतालिका व्रताचे थोडक्यात महत्त्व। या व्रतामुळे विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते। अविवाहित मुलींना इच्छित जोडीदार मिळतो। देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य, आयुष्य आणि मंगलकारी गृहस्थ जीवन लाभते। हरतालिका व्रत हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्तीच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे। देवी पार्वतीप्रमाणे भक्तिभाव, संयम आणि श्रद्धेने केलेले हे व्रत नक्कीच फलदायी ठरते। त्यामुळे 2025 मध्ये येणाऱ्या या पावन दिवशी सर्व महिलांनी हरतालिकेचे व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरे करावे। धन्यवाद।